नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विजय नाईक, सहाय्यक शिक्षक, तेजस मुक्त विद्यालय कोल्हापूर। आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास भाग 1 प्रकरण 10 ओळख भारताची हा पाठ विविध नकाशांच्या सहाय्याने शिकणार आहोत। चला तर मग सुरू करूया आपला पाठ ओळख भारताची। या पाठामध्ये आपण खालील मुद्द्यांच्या आधारे विविध माहिती घेणार आहोत। परिसर अभ्यास भाग 1 इयत्ता 5वी प्रकरण 10 ओळख भारताची। मित्रांनो, आपला भारत अनेक पर्वत, डोंगर, नद्या, पर्वत, पठारे यांच्यापासून बनलेला आहे। आपल्या भारतामध्ये अनेक जाती, धर्म, भाषा, प्रांत, पोशाख, लोकवस्ती, लोकजीवन या सर्वांमध्ये विविधता आहे आणि अशी विविधता असून देखील आपल्या भारताची एक वेगळी संस्कृती आहे आणि म्हणूनच साऱ्या विश्वामध्ये आपला भारत देश महान मानला जातो। तर आपण हा पाठ विविध नकाशांच्या सहाय्याने समजून घेत आपल्या भारतामध्ये जो वेगळेपणा आहे तो वेगळेपणा अभ्यासणार आहोत। चला तर मग भारतातील नद्यांच्या विषयी पहिल्यांदा माहिती घेऊ। भारतातील नद्या, प्रमुख नद्यांचा विचार जर आपण केला तर भारतामध्ये अनेक प्रमुख नद्या आहेत। या नद्या त्याचबरोबर इथे असणारी पर्वत, पठारे यांनी आपला देश समृद्ध केलेला आहे। आता या नद्यांची माहिती आपण या पाठामध्ये घेणार आहोत। सर्वात उत्तरेला जो हिमालय पर्वत आहे, या हिमालय पर्वतामध्ये अनेक नद्या उगम पावतात। या नद्या उगम पावल्यानंतर त्यांना हिमालयातून जो बर्फ वितळतो त्याचाही पाणीपुरवठा होतो आणि पावसाळ्यात पावसाचाही पाणीपुरवठा होतो। म्हणून या हिमालयातील नद्या बारमाही म्हणजे 12ही महिने पाणी असणाऱ्या मानल्या जातात। यामध्ये सर्वात उत्तरेला वरती गिलगिट, शोक या नद्यांबरोबरच जम्मू काश्मीरमध्ये सिंधू नदी आहे। ही सिंधू नदी वाहत वाहत भारतातून बाहेर पडते आणि पाकिस्तानमध्ये वाहत जाते आणि या सिंधू नदीला झेलम, चिनाब, सतलज, रियास, रावी आणि बियास अशा 5 नद्या ज्या मुख्य नद्या आहेत या नद्या येऊन मिळतात आणि त्यानंतर ही सिंधू नदी बनते आणि सिंधू नदी वाहत वाहत काश्मीरमध्ये जाते। त्याचबरोबर आपल्या भारताच्या उत्तरेला प्रमुख नदी आहे ती म्हणजे आपली गंगा नदी। ह्या गंगा नदीमुळे उत्तर भारतातील खोरे सुपीक बनलेलं आहे। त्याचबरोबर गंगेर नदीच्या यमुना, चंबळ, सिंध, बेटवा, केन, गोमती, शारदा याही नद्यांच्यामुळे उत्तर भारतातील प्रदेश अतिशय समृद्ध आणि सुखी संपन्न बनलेला आहे। कारण या नद्यांना जो गाळ वाहून आणतात या गाळामुळे हा भाग संपन्न झालेला आहे। यामुळे शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो आणि शेतीबरोबरच इतर व्यवसाय देखील इथे भरभराटीस आलेले आहेत। मध्य भारतामध्ये जर आपण विचार केला तर मध्य भारतामध्ये ज्या नद्या आहेत त्यामध्ये साबरमती जी गुजरातमध्ये वाहते, मही, सिंध, बेटवा, केन, शोन, अमरकंटक, वैनगंगा, वर्धा, तापी या नद्या मध्य भारतामध्ये वाहतात। तर आपल्या दक्षिण भारतामध्ये महाराष्ट्रासह गोदावरी जी महाराष्ट्रातील प्रमुख नदी आहे, भीमा, कृष्णा या नद्या महाराष्ट्रातून वाहतात। त्याचबरोबर मांजरा, दक्षिणेला तुंगभद्रा, पेन्नार, कावेरी, पेरियार या नद्या वाहतात। ह्या आपल्या भारतातील प्रमुख नद्या आहेत। या नद्यांबरोबरच आपल्या भारतामध्ये काही महत्त्वाचे पर्वत देखील आहेत। सर्वात उत्तरेला जो आपला दिसतो तो हिमालय पर्वत, त्यानंतर आरवली पर्वत, आरवली पर्वत शेजारी इथं बरोबर गिरनार पर्वत आहे। त्यानंतर हा विंध्य पर्वत, सातपुडा पर्वत, आपल्या महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत, याचबरोबर या दक्षिणेला इथे निलगिरी पर्वत आहे। अशा प्रकारे हिमालय पर्वत, आरवली पर्वत, गिरनार पर्वत, विंध्य पर्वत, सातपुडा पर्वत, सह्याद्री पर्वत आणि निलगिरी पर्वत असे अनेक पर्वत भारताची शोभा वाढवत आहेत। याचबरोबर काही पठारे देखील आहेत। या पठारांची माहिती घेऊ। आपल्या भारतामध्ये मेवाडचे पठार, बुंदेलखंड पठार, छोटा नागपूरचे पठार, त्याचबरोबर दख्खनचे पठार यामध्ये महाराष्ट्र पठार, कर्नाटक पठार यांचा समावेश होतो। या नद्यांनी, पर्वतांनी आणि पठारांनी आपला देश समृद्ध केलेला आहे। या भारताच्या माहितीनंतर आपण भारत प्राकृतिक नकाशा पाहणार आहोत। यामध्ये भारत देशातील अनेक राज्य, त्यांच्या राजधान्या, त्याचबरोबर अनेक पर्वत, पठारे, डोंगररांगा यांची माहिती घेणार आहोत। आपल्याला प्रश्न क्रमांक 45 आणि 46 एकूण 11 प्रश्न विचारलेले आहेत। त्या 11 प्रश्नांची उत्तरे आपण शोधण्याचा प्रयत्न करू। पर्वत शोधा व त्यांची नावे लिहा हा पहिला प्रश्न होता। त्याचं उत्तर आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे, मागील नकाशात पाहिलेलं आहे।
त्यानंतर पुढील प्रश्न आहे, नकाशातील डोंगर रांगांची नावे लिहा. आपण पहिल्यांदा पर्वत शोधू. पर्वत पुन्हा एकदा उजळणी करू पर्वतांची. हिमालय पर्वत, गिरनार पर्वत, अरवली पर्वत, इथं त्याचबरोबर गिरनार पर्वत गुजरातमध्ये आहे. त्यानंतर सह्याद्री पर्वत, विंध्य पर्वत, सातपुडा पर्वत आणि दक्षिणेला एकदम खाली इथे तुम्हाला निलगिरी पर्वत पाहायला मिळेल. हा छोटासा इथं आहे बघा, हा निलगिरी पर्वत. त्याचबरोबर इथे गुजरातमध्ये गिरनार पर्वत आहे. अशा प्रकारे हे पर्वतांची माहिती आपण या नकाशामध्ये घेतलेली आहे. डोंगर रांगांची नावे शोधा. महाराष्ट्राच्या उत्तरेला अनेक डोंगर रांगा पसरलेल्या आहेत. त्यामध्ये सातमाळा अजिंठ्याचा डोंगर, सातमाळ्याचा डोंगर वेगळा, अजिंठ्याचा डोंगर वेगळा, महादेव डोंगर, मैकल डोंगर, कैमूर डोंगर अशा अनेक डोंगर रांगा पसरलेल्या आहेत. नकाशातील पठारे शोधून त्यांची नावे लिहा. मगाशी आपण काही पठारं पाहिली होती. त्यामध्ये मेवाडचे पठार, माळव्याचे पठार, बुंदेलखंड पठार, छोटा नागपूरचे पठार या बाजूला आहे. त्यानंतर महाराष्ट्र पठार, दख्खनचे पठार, कर्नाटक पठार, तेलंगणाचे पठार असे अनेक पठारं आपल्याला या नकाशामध्ये दिसून येतात. हिमालयात उगम पावून सिंधू नदीला येऊन मिळणाऱ्या नद्यांची नावे लिहा आणि त्यांच्या वाहण्याची दिशा कोणती आहे ते लिहा, असा पुढील प्रश्न आहे. आता हिमालयामध्ये उगम पावून सिंधू नदीला येऊन मिळणाऱ्या नद्या जर आपण पाहिल्या तर ही सिंधू नदी मुख्य नदी आहे, इथे वाहते ती. या नदीला ही सिंधू नदी अशी वाहत 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 या ठिकाणी येते आणि इथं नदीला या झेलम, चिनाब, रावी, सतलज आणि बियास या नद्या येऊन मिळतात. आणि यांची वाहण्याची दिशा जर आपण विचारात घेतली तर साधारणपणे उत्तरेकडून दक्षिणेकडे, त्याचशिवाय ईशान्येकडून नैऋत्येकडे या नद्या वाहत आहेत. कोरोमंडल किनाऱ्याला जाऊन मिळणाऱ्या प्रमुख नद्यांची नावे लिहा. पुढील प्रश्न आहे, कोरोमंडल किनाऱ्याला. आता आपला कोरोमंडल किनारा दक्षिण भारतामध्ये इथं आहे, हा कोरोमंडल किनारा. आणि या कोरोमंडल किनाऱ्याला जाऊन मिळणाऱ्या प्रमुख नद्या आहेत. पहिली आहे कावेरी, त्यानंतर दुसऱ्या आहे पेन्नार, तिसऱ्या आहे कृष्णा. या प्रमुख नद्या कोरोमंडल किनाऱ्याला वाहत जाऊन मिळतात. पुढील प्रश्न आहे, गंगा, नर्मदा, वैनगंगा, गोदावरी आणि कावेरी या नद्यांच्या प्रवाहमार्गांचे निरीक्षण करा आणि त्यांच्या खोऱ्यातील जमिनीचा उतार कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे आहे ते नोंदवा. आता यासाठी आपण पुन्हा पाठीमागच्या नकाशाकडे आपल्याला जावं लागेल. इथे आपल्याला गंगा नदी पाहायला मिळते. या गंगा नदीचा वाहण्याची दिशा जी आहे ती अशी आहे, म्हणजेच उत्तरेकडून दक्षिणेकडे किंवा वायव्येकडून ईशान्येकडे या प्रकारे ही नदी वाहते. आणि जमिनीचा उतार जो आहे तो दक्षिणेकडे जास्त आहे. नर्मदा नदी जी आहे ती पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. वैनगंगा नदीचं खोरं जे इथं दिसतं आपल्याला ती उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहत जाते. गोदावरी नदी आपली पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत जाते. आणि कावेरी नदी जी दक्षिण भारतामध्ये तळाला आहे ती देखील पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत जाते. आणि यांच्या जमिनीचा उतार हा उत्तर दिशेकडून दक्षिण दिशेकडे किंवा पश्चिमेकडून पूर्वेकडे असा आपल्याला पाहायला मिळतो. नकाशातील सरोवरे शोधा व त्यांची नावे लिहा. तर नकाशामध्ये जे सरोवर आहेत त्यामध्ये प्रमुख दोन सरोवर आहेत, ते म्हणजे एक सांबर सरोवर जे या ठिकाणी आहे आणि दुसरा आहे लोणार सरोवर. याचबरोबर आणखीन काही सरोवरे आहेत ती तुम्ही शोधायची आहेत, त्यांची नावे वहीमध्ये लिहायची आहेत. प्रश्न पुढचा आहे, आखातांची नावे शोधा व ते भारताच्या कोणत्या दिशेला आहेत ते नावासह लिहा. आता आखात म्हणजे समुद्राचा जमिनीमध्ये घुसलेला भाग म्हणजे आखात. या ठिकाणी आपल्याला दोन आखात पाहायला मिळतात. एक म्हणजे कच्छचे आखात जे या ठिकाणी आहे, दुसरे आहे खंबातचे आखात. आणि ही दोन्ही आखात भारताच्या पश्चिम दिशेला आहेत. पुढील प्रश्न आहे, भारताच्या तिन्ही बाजूस असलेल्या जलभागाचे निरीक्षण करा व त्यांची नावे शोधून ते कोणत्या दिशेस आहेत ते लिहा. आता भारताचे जलभाग भारताच्या तिन्ही बाजूला म्हणजे हा आपला भारत देश असा पसरलेला आहे. आणि या भारताच्या या बाजूला पुन्हा दक्षिणेला आणि पुन्हा पूर्वेला तिन्ही बाजूला जलभाग आहे. त्या जलभागांची नावं आहेत त्यांना. पश्चिमेला जो जलभाग आहे त्याला नाव आहे अरबी समुद्र, हा अरबी समुद्राचा भाग. दक्षिणेचा जो भाग आहे त्याला हिंदी महासागर असे म्हणतात आणि पूर्वेला जो भाग आहे त्याला बंगालचा उपसागर असे म्हणतात. म्हणजे भारताच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे, दक्षिणेला हिंदी महासागर आहे आणि पूर्वेला बंगालचा उपसागर आहे. पुढील प्रश्न, अंदमान आणि निकोबार त्याचबरोबर लक्षद्वीप याही बेटांचे समूह शोधून त्यातील काही बेटांची नावे लिहा. आता अंदमान आणि निकोबार बेटे ही बंगालच्या उपसागरामध्ये आहेत. हा बंगालचा उपसागर जो निळ्या रंगाने दाखवलेला आहे तो. इथे समुद्रसपाटीपासूनची उंची दिलेली आहे समुद्राच्या जवळ 0 मीटर, तिथून हिमालयापर्यंत ही 8,000 मीटरपर्यंत आपली उंची जाते. आणि
याचप्रमाणे भारताच्या बंगालच्या उपसागरामध्ये अंदमान निकोबार बेटे हा भारताचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे। सागरी सीमांच्या रक्षणासाठी अंदमान निकोबार बेटे फार महत्त्वाचे आहेत आणि इथं काही बेटांची नावं दिलेली आहेत। प्रिपारिस बेटे, कोको बेटे, उत्तर अंदमान, मध्य अंदमान, पोर्ट ब्लेअर, बॅरन बेटे, दक्षिण अंदमान, गिरे अंदमान, लिटल अंदमान, त्याचबरोबर खाली देखील कार निकोबार बेट, कोमार्त बेट, कॅचल बेट, लिटल निकोबार बेट, इंदिरा पॉईंट हा सगळ्यात शेवटचं टोक आहे। इंदिरा पॉईंट भारतामधील इंदिरा पॉईंट हे भारताचं सगळ्यात शेवटचं टोक आहे। अशा प्रकारे अंदमान निकोबार बेटांच्यामधील हा बेटांचा समूह झाला। त्याचबरोबर आपण जर पश्चिमेला अरबी समुद्रामध्ये पाहिलं तर इथे लक्षद्वीप बेटे आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामध्ये असणारे ही अनेक बेटांचा हा समूह आहे। ह्या बेटांची नावं तुम्ही वहीमध्ये लिहायची आहेत। आणि या पान नंबर 49वरील 46वरील आजचा शेवटचा प्रश्न आहे, तो म्हणजे उत्तरेकडील मैदानी प्रदेशात कोणत्या प्रमुख नदीचे खोरे आहे। आता उत्तरेकडील मैदानी प्रदेशामध्ये आपण जर विचारात घेतला तर इथे हा उत्तरेकडील मैदानी प्रदेश यामध्ये गंगा या नदीचं प्रमुख खोरं पसरलेलं आहे। हा गंगा नदीच्या गाळानं सुपीक झालेला प्रदेश आहे, त्यामुळे उत्तरेकडील मैदानी प्रदेशात गंगा नदीचे खोरे आहे। मित्रांनो, आपल्या भारताच्या या नकाशामध्ये आपल्याला नद्या, पर्वत, पठारे, मैदाने, बेटे यामध्ये विविधता दिसते आणि या सर्वांनी आपला भारत देश नटलेला आहे। भारतीय भूखंडाच्या तिन्ही दिशांना पाण्याने व्यापलेल्या व दक्षिणेकडे निमुळत्या होत जाणाऱ्या भागाला भारतीय द्वीपकल्प म्हणतात। म्हणजे आपण नकाशाचा जर विचार केला तर भारताच्या या तिन्ही बाजूंना इथे दक्षिणेला आणि पूर्वेला तिन्ही बाजूला पाण्याने वेढलेला आहे आणि हा भाग दक्षिणेकडे निमुळता होत गेलेला आहे। याच भागाला नाव आहे भारतीय द्वीपकल्प। म्हणजेच भारतीय भूखंडाच्या हा भारताचा भूखंड, या भारतीय भूखंडाच्या 3 दिशांना पाण्याने व्यापलेल्या व दक्षिणेकडे निमुळत्या होत जाणाऱ्या भागास भारतीय द्वीपकल्प असे म्हणतात। आपल्या भारताच्या उत्तरेला हिमालयासारखा अतिउंच पर्वत आहे। आपल्या देशामध्ये वने, मैदाने, वाळवंटे, दलदलीचा प्रदेश, पर्वतीय प्रदेश असे अनेक भूभाग पाहायला मिळतात। आपल्या देशाचा विस्तार खूप मोठा आहे। पूर्व पश्चिम घेतला किंवा उत्तर दक्षिण घेतला तर आपला भारत देश विस्ताराने मोठा आहे आणि समुद्रसपाटीपासून आपण जर या ठिकाणी पाहिलं तर समुद्रसपाटीपासून ते 8000 मीटरपर्यंतची उंची आपल्या भारतामध्ये पाहायला मिळते, कारण हिमालय पर्वत हा 8000 मीटर उंचीवर आहे। त्यामुळे आपल्या भारतामध्ये हवामानामध्ये विविधता आढळते। याचं कारण मुख्य असं आहे, समुद्रसपाटीपासून भारतातील उंचीतला फरक 8000 मीटरपेक्षा जास्त आहे, त्यामुळे प्रदेशानुसार भारतामध्ये हवामानात विविधता आढळते। या विविधतेमुळे वनस्पती, प्राणी, पक्षी, पिके, संस्कृती, लोकजीवन या सर्वांच्या म्हणजेच विविधता आढळते। आता आपण जर विचारात घ्यायचं झालं तर भारताच्या या उत्तर भागामध्ये हा जो उत्तर भागातील पट्टा आहे सगळा, यामध्ये गहू हे पीक प्रामुख्याने घेतलं जातं। पंजाब, हरियाणासारखी राज्ये जी आहेत ही गव्हाचं उत्पादन घेण्यामध्ये अग्रेसर आहेत। मध्य भारतामध्ये या पट्ट्यामध्ये ज्वारीचं पीक प्रामुख्याने घेतलं जातं आणि या किनारपट्टीच्या पट्ट्यामध्ये त्याचबरोबर पूर्ण दक्षिण भारतामध्ये भात हे पीक प्रामुख्याने घेतलं जातं। त्यामुळे उंचीनुसार पिकांच्यामध्ये देखील फरक पडतो। या सर्वाचा परिणाम आपल्या जीवनमानावर, चालीरीतींवर, परंपरावर, लोकजीवनावर आणि संस्कृतीवर झालेला आढळतो। आपल्या देशामध्ये मित्रांनो विविध जाती, जमाती, धर्माचे लोक राहतात। अनेक भाषा आपल्या देशामध्ये बोलल्या जातात। प्रदेशानुसार आहारांच्यामध्ये, पेहरावामध्ये, पोशाखामध्ये, सण, उत्सव, परंपरा यामध्ये आपल्याला विविधता पाहायला मिळते। असं जरी असलं तरी आपला भारत देश हा अखंड भारत म्हणून सर्वत्र ओळखला जातो। आता या भारतामध्ये अनेक राज्य आहेत, त्या राज्यांची राजधान्या वेगवेगळ्या आहेत, त्यांची वैशिष्ट्ये, क्षेत्रफळे याविषयी माहिती आपण पुढील नकाशाच्या सहाय्याने समजावून घेऊ। आपल्या भारत देशाची राजधानी आहे नवी दिल्ली, ती या ठिकाणी आहे। आपल्या भारत देशामध्ये अनेक राज्य आहेत आणि त्या राज्यांच्या राजधान्या पण आपल्याला दिलेल्या आहेत आणि त्यावर आधारित पान नंबर 47 वर काही प्रश्न विचारलेले आहेत, त्या प्रश्नांची आपण उत्तरे देऊ। प्रश्न पहिला आहे, आपले राज्य ओळखा व तुमच्या आवडत्या रंगाने ते रंगवा आणि राजधानीचे नाव लिहा। आता आपले राज्य ओळखा असा प्रश्न आहे। आपले राज्य आहे महाराष्ट्र, हे आपले राज्य आहे आणि या राजधानीचं नाव आहे मुंबई आणि हा नकाशामध्ये या महाराष्ट्र राज्य तुम्ही पिवळ्या रंगाने रंगवायचं आहे किंवा कोणत्याही आवडत्या रंगाने रंगवायचं आहे। आपलं राज्य आहे महाराष्ट्र, राजधानी आहे मुंबई। सर्वात उत्तरेकडे असणारे राज्य लिहा। आता सर्वात उत्तरेकडे जर आपण पाहिलं तर आपल्याला जम्मू काश्मीर हे राज्य दिसतं,
पण मित्रांनो, कलम 270 रद्द झाल्यामुळे जम्मू काश्मीरचा राज्याचा दर्जा कमी झालेला आहे. त्यामुळे तो आता केंद्रशासित प्रदेश आहे. त्यामुळे नवीन नियमानुसार सर्वात उत्तरेकडील राज्य होतं हिमाचल प्रदेश, राजधानी आहे शिमला. पूर्वी जम्मू काश्मीर हे उत्तरेकडील राज्य होतं, राजधानी होती श्रीनगर. पुढील प्रश्न, सर्वात दक्षिणेला असणाऱ्या राज्याचे नाव लिहा. आपण जर भारताचा नकाशा काळजीपूर्वक पाहिला तर सर्वात दक्षिणेला आपल्याला 2 राज्य पाहायला मिळतात. यामध्ये सगळ्यात दक्षिणेला एक केरळ राज्य आहे आणि दुसरं आहे तामिळनाडू राज्य. आणि तामिळनाडू राज्याचं शेवटचं टोक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे या 2 राज्यांची आपण नावं लिहू शकतो दक्षिणेकडील राज्य म्हणून. केरळ राजधानी आहे तिरुवनंतपुरम आणि तामिळनाडू राजधानी आहे चेन्नई. पुढील प्रश्न आहे, अतिपूर्वेकडील राज्ये वेगळ्या रंगाने रंगवा व त्यांची नावे व राजधान्या कोणत्या ते लिहा. आता अतिपूर्वेकडे भारताच्या या दिशेला, अतिपूर्व दिशा म्हणजे ही दिशा, या दिशेला जे राज्य आहेत त्या राज्यांची आपण नावं पाहू. अरुणाचल प्रदेश राजधानी आहे इटानगर, नागालँड राजधानी आहे कोहिमा, मणिपूर राजधानी आहे इंपाळ, मिझोराम राजधानी आहे एंजॉल, त्रिपुरा राजधानी आहे अगरताळा आणि आसाम राजधानी आहे दिसपूर. अशी ही अतिपूर्वेकडील राज्य आहेत. भारताच्या पूर्व दिशेला ही राज्य आहेत म्हणून यांना पूर्वेकडील राज्य असे म्हणतात. ही सगळी राज्ये तुम्ही वेगवेगळ्या रंगाने रंगवायची आहेत. पुढील प्रश्न आहे, आकारमानाने मोठे असणारे राज्य पिवळ्या रंगाने रंगवा व राजधानीला गोल करा. आता भारताच्या नकाशामध्ये आपण जर पाहिलं तर आकारमानाने सर्वात मोठे राज्य आपल्याला दिसून येते ते म्हणजे राजस्थान आणि जी राजधानी आहे जयपूर. राजस्थाननंतर राजस्थान 1 नंबरला मोठं राज्य आहे. 2 नंबरचं मोठं राज्य आहे मध्य प्रदेश, राजधानी आहे भोपाळ आणि 3 नंबरला आपला महाराष्ट्र, राजधानी आहे मुंबई. अशा प्रकारे आकारमानाने सर्वात मोठे राज्य आहे राजस्थान, ते तुम्ही पिवळ्या रंगाने रंगवायचं आहे. आणि याचबरोबर आपण जर विचार केला तर सर्वात लहान राज्य जे आकारमानाने आहे ते आहे गोवा, जे महाराष्ट्राच्या दक्षिणेला आहे. गोवा राज्य क्षेत्रफळाच्या दृष्टीने आकारमानाने सर्वात लहान राज्य आहे. पुढील प्रश्न आहे, लाल रंगाने दाखवलेला प्रदेश किंवा क्षेत्र कोणता आहे. लाल रंगाने बेटे दाखवलेले आहेत. त्याचबरोबर आपल्या भारतातील केंद्रशासित प्रदेश देखील दाखवलेले आहेत. मित्रांनो, भारत हे एक लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र आहे. प्रजासत्ताकचा अर्थ आहे जिथं अगदी लहानात लहान पदापासून ते मोठ्यात मोठ्या पदापर्यंत निवडणुका होतात. म्हणजे सरपंच ते राष्ट्रपती अशा निवडणुका होतात आणि लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींमार्फत देशाचा कारभार चालतो म्हणून याला प्रजासत्ताक राष्ट्र असे म्हणतात. दिल्ली ही भारताची राजधानी आहे आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने राजस्थान हे सर्वात मोठे राज्य आहे. द्वितीय क्रमांकाला मध्य प्रदेश आहे आणि 3ऱ्या क्रमांकावर आपले महाराष्ट्र राज्य आहे. आणि गोवा हे भारतातील सर्वात कमी क्षेत्रफळ असलेलं राज्य आहे. मित्रांनो, एक उपक्रम आहे तो तुम्ही घरी करायचा आहे. इंटरनेटच्या सहाय्याने तुम्ही माहिती मिळवू शकता. कोणतंही एक राज्य निवडा आणि त्या राज्याविषयी तुम्ही माहिती लिहायची आहे. ती माहिती भाषा, सण, उत्सव, पोशाख, नृत्यप्रकार, भूरूपे, जलरूपे, वने यांच्या सहाय्याने तुम्ही लिहायचे आहे. आता भारताच्या ही मुख्य भूमी आहे भारताची, इथून इकडे गेलेली. या मुख्य भूमीसोबतच भारताच्या दक्षिणेला जो समुद्रकिनारा आहे या समुद्रकिनाऱ्यावर अनेक बेटे आहेत. जसे की आपण पाहिलं अरबी समुद्रामध्ये आपल्याला लक्षद्वीप बेटे पाहायला मिळतात. बंगालच्या उपसागरात अंदमान आणि निकोबार बेटे पाहायला मिळतात. आणि भारताच्या या मुख्य भूमीजवळ अनेक बेटे आपल्याला पाहायला मिळतात. या बेटांची स्थाने देशाच्या सागरी सीमांच्या संरक्षणाच्या दृष्टीने फार महत्त्वाची आहेत. म्हणून महाराष्ट्राच्या किनाऱ्याच्या रक्षणासाठी शिवाजी महाराजांनी या किनाऱ्यावर सिंधुदुर्ग, विजयदुर्ग यासारखे किल्ले बांधले होते. त्याचबरोबर सध्या असणारा कुलाबा किल्ला किंवा मरुड जंजिरा किल्ला हे देखील किल्ले सागरी सीमांच्या रक्षणासाठी भारताला अत्यंत महत्त्वाचे आहेत. आता राजधान्या आणि राज्य पाहिल्यानंतर आपण आपल्या देशामध्ये भारतातील काही प्रमुख नगदी पिके आणि वाहतूक मार्ग याविषयीची माहिती पुढील नकाशामध्ये पाहणार आहोत. तर या नकाशामध्ये आपल्याला भारतातील काही प्रमुख पिके आणि राज्यमार्ग दिसलेले आहेत. नकाशा पाहत असताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे नकाशाचं नाव जे इथं आहे, भारत प्रमुख नगदी पिके व वाहतूक मार्ग, हे शीर्षक आहे भारत. आणि खाली जे दिलेलं आहे काही प्रमुख नगदी पिके व वाहतूक मार्ग हे उपशीर्षक आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी नकाशाची सूची दिलेली आहे. सूची म्हणजे नकाशामध्ये काही माहिती दाखवण्यासाठी चिन्हांचा आणि खुणांचा वापर केलेला असतो, त्याला सूची म्हणतात. हे आपण मागील पाठामध्ये पाहिलेलं होतं. या ठिकाणी ही अशा प्रकारची सूची आहे. त्याचबरोबर इथे देखील फळांची चित्र काढलेली आहेत आणि फळांसाठी पण सूची दिलेली आहे. आणि यावरून आपल्याला आपल्या देशामध्ये जी वेगवेगळ्या प्रकारची नगदी पिके होतात, नगदी पिके म्हणजे पैसे मिळवून देणारे पिके,
त्यांच्याविषयी माहिती घेणार आहोत. त्यावर आधारित आपल्याला 49 आणि 50 पानावर काही प्रश्न विचारलेले आहेत, त्यांची आपण माहिती या नकाशाच्या सहाय्याने लिहू. आपल्या राज्यात केशर कुठून आणावे लागेल व त्यासाठी सोयीचा मार्ग गिरवा. आपल्याला भारतामध्ये केशर आणायचं आहे महाराष्ट्रामध्ये, तर केशर महाराष्ट्रामध्ये नसते पिकत, ते उत्तर भारतामध्ये जम्मू काश्मीर येथे श्रीनगरजवळ पिकते. आणि हे केशर जर भारतामध्ये महाराष्ट्रात आणायचं असेल तर आपल्याला ते खालील मार्गावर आणावं लागेल. हा आपला महाराष्ट्र या ठिकाणी आहे, केशर या ठिकाणी आहे. हा जो मार्ग आहे या मार्गाने नागपूरमध्ये केशर येईल आणि नागपूरमधून ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काय केलं जाईल, वितरित केलं जाईल. अशा प्रकारे जम्मू काश्मीरमधून आपल्याला महाराष्ट्रामध्ये केशर आणावं लागेल आणि दिलेल्या मार्गावरून ते महाराष्ट्रात आणावं लागेल. पुढील प्रश्न आहे, चहाचे उत्पादन कोणत्या कोणत्या राज्यामध्ये होतं? चहाचे उत्पादन अतिपूर्वेकडील सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश त्याचबरोबर आसाम, सिक्कीम आणि आसाम या 2 राज्यांमध्ये चहाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर होतं. आपल्या राज्यात लवंग आणण्यासाठी मार्ग निश्चित करा व गिरवा. आता लवंग जे आहे ते केरळचं प्रमुख पीक आहे, केरळ राज्यामध्ये लवंग पिकते आणि ही लवंग या मार्गावरून नागपूरमध्ये आणली जाईल आणि तिथून ती पुन्हा महाराष्ट्रामध्ये वितरित केली जाईल. हा मार्ग आहे लवंग आणण्याचा. इथं लवंग मिळते आपल्याला आणि ही लवंग महाराष्ट्रामध्ये नागपूरमधून पुन्हा वितरित केली जाईल. लक्षात ठेवा, नागपूर हे आपल्या भारताचं मध्यवर्ती ठिकाण आहे, त्यामुळे नागपूरला रस्ते वाहतूक, हवाई वाहतूकच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, सफरचंदाचे उत्पादन कोणत्या कोणत्या राज्यामध्ये होते ते शोधा. सफरचंदाचे उत्पादन जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेश या प्रदेशामध्ये होत असतं. नागपूरची संत्री बिकानेरला पाठवण्यासाठी मार्ग निश्चित करा. हा मार्ग तुम्ही शोधायचा आहे. नागपूरची संत्री इथं आहेत, ही संत्री तुम्ही कुठे न्यायची आहेत, बिकानेरला न्यायची आहेत. बिकानेर कुठं आहे शोधा आणि त्या ठिकाणचा मार्ग शोधायचा आहे. साधारणपणे या मार्गावरून तुम्ही जर गेलात तर पुढे या ठिकाणी बिकानेर आपल्याला दिसेल आणि या मार्गावरून आपण नागपूरची संत्री बिकानेरला नेऊ शकतो. पश्चिम बंगाल राज्यात कॉफी व आंबे पाठवण्यासाठी मार्ग निश्चित करा व गिरवा. आता पश्चिम बंगालमध्ये 2 पदार्थ पाठवायचे आहेत. आंबे जे महाराष्ट्रामध्ये पिकतात आणि कॉफी जी आसाममध्ये पिकते, ती कॉफी आणि आंबे घेऊन आपण कुठं जायचं आहे, पश्चिम बंगालमध्ये जायचं आहे. या ठिकाणी आपल्याला पोहोचायचं आहे. हे मार्ग तुम्ही नकाशामध्ये शोधायचे आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रातील कांदा अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये कोणत्या मार्गाने पाठवाल, तोही प्रश्न तुम्ही स्वतः सोडवायचा आहे. हा महाराष्ट्रातला कांदा आहे, हा कांदा तुम्हाला अरुणाचल प्रदेशमध्ये पाठवायचा आहे. अरुणाचल प्रदेश कोणत्या ठिकाणी आहे बघा, त्या ठिकाणी कोणता मार्ग जातो, त्या मार्गाने तुम्ही महाराष्ट्रातील कांदा अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये शोधायचा आहे. अरुणाचल प्रदेश हे राज्य जर आपण बारकाईने पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. हे अरुणाचल प्रदेश राज्य आहे आणि आपला महाराष्ट्रातून अरुणाचल प्रदेशला कांदा पाठवायचा आहे. तो मार्ग तुमचा तुम्ही शोधायचा आहे. मित्रांनो, एक उपक्रम दिलेला आहे आपल्या पुस्तकामध्ये की हर्ष व तनिष्का या नावाची 2 मुलं मुंबईला राहतात. मुंबई या ठिकाणी आहे. त्यांना अंदमान निकोबार बेटांना भेट द्यायची आहे, पण त्यापूर्वी ती चेन्नईला आपल्या मामाकडे थांबणार आहेत आणि तिथून ती अंदमान निकोबारला जाणार आहेत. तर यासाठी सोयीचा मार्ग आपण निवडायचा आहे. आता मित्रांनो, आपण जर विचार केला तर तनिष्क व हर्ष मुंबई या ठिकाणी राहतात. इथं मुंबई आहे आणि इथून ते या हवाई मार्गाने कुठे येतील, चेन्नईला येतील आणि चेन्नईमध्ये काही दिवस राहिल्यानंतर या जलमार्गाने ते कुठे जातील, अंदमान निकोबार बेटांना भेट देण्यासाठी जातील. तर अशा प्रकारे आपण या पाठाविषयी माहिती विविध नकाशांच्या सहाय्याने पाहिलेली आहे. या नकाशामध्ये आपण भारतातील प्रमुख नद्या, प्रमुख पर्वत, प्रमुख डोंगररांगा, पठारे, त्याचबरोबर भारतातील महत्त्वाची राज्य, क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठे राज्य, छोटे राज्य, राज्यांच्या राजधान्या, अतिपूर्वेकडील राज्य, अति दक्षिणेकडील राज्य, अति उत्तरेकडील राज्य यांची माहिती पाहिली. त्यांच्या राजधान्यांच्या विषयी माहिती घेतली. भारतातील प्रमुख नगदी पिके पाहिली. पुन्हा भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये पोहोचण्यासाठी ज्या प्रकारचे मार्ग उपलब्ध आहेत त्या मार्गांचा आपण माहिती या पाठामध्ये घेतली. या पाठावर जो स्वाध्याय दिलेला आहे पान नंबर 44 पासून ते पान नंबर 49 पर्यंत किंवा 50 पर्यंत जे प्रश्न विचारलेले आहेत हे प्रश्न तुम्ही वहीमध्ये लिहायचे आहेत आणि त्यांची उत्तर त्याखाली लिहायचे आहेत. त्याशिवाय स्वाध्यायामध्ये मला प्रश्न दिलेले आहेत. पुढील विधानातील चूक दुरुस्त करून विधाने वहीत लिहा. विधान पहिलं आहे, हिमाचल प्रदेशात कॉफीचे मळे आहेत. आता हे विधान बरोबर आहे की चूक आहे? चूक आहे. तर आसाममध्ये कॉफीचे मळे आहेत. कोकण प्रदेश भारताच्या पूर्व भागात आहे. हे विधान देखील चूक आहे. या ठिकाणी कोकण प्रदेश आहे आणि कोकण प्रदेश भारताच्या पश्चिम भागात आहे. विधान 3, त्रिपुरा राज्य आकारमानाने सर्वात लहान राज्य आहे. हेही विधान चुकीचं आहे. त्रिपुरा राज्य आकारमानाने सर्वात लहान नाही,
तर गोवा राज्य आकारमानाने सर्वात लहान राज्य आहे. क्रमांक 4, साबरमती नदी मध्य प्रदेशातून वाहते. हे विधान चुकीचं आहे. साबरमती नदी गुजरात राज्यातून वाहते. आणि क्रमांक 5, सह्याद्री पर्वत आंध्र प्रदेशामध्ये आहे. चूक. सह्याद्री पर्वत महाराष्ट्राची शान आहे, त्यामुळे सह्याद्री पर्वत महाराष्ट्रामध्ये आहे. याचबरोबर पुढील प्रश्न तुम्हाला दिलेला आहे. पृष्ठ क्रमांक 44 व 47 वरील नकाशा अभ्यासा व कोणत्या नद्या कोणत्या राज्यातून वाहतात ते वहीमध्ये नोंदवा. नकाशांचा काळजीपूर्वक अभ्यास करायचा. दोन्ही नद्या कोणत्या राज्यातून वाहतात आणि त्या राज्याचे नाव आणि नदीचे नाव. एक नदी एकाच राज्यातून वाहते असं नाही, ती अनेक राज्यातून वाहत समुद्रात जाऊन मिळते. त्यामुळे ती नदी कोणत्या कोणत्या राज्यातून वाहते त्या सर्व राज्यांची नावं त्या नदीपुढे लिहायची आहेत आणि हा स्वाध्याय तुम्ही पूर्ण करायचा आहे. मित्रांनो, आपण या पाठामध्ये भारताची ओळख करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ नक्की समजला असेल. या व्हिडिओचा पूर्ण अभ्यास करा आणि या पाठावर जो स्वाध्याय दिलेला आहे तो स्वाध्याय सोडवा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.